नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हवी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात 100% येणार। या ठिकाणी 200 ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार। या ठिकाणी 200 ची तेजी। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 100% येणार। या ठिकाणी 200 ची तेजी। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात 100% येणार 200 ची तेजी। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। आणि या 200 च्या तेजीमध्ये अखेर फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग फेब्रुवारी महिन्यात आपण सोयाबीन विकावं की थांबावं, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी कुठेतरी 3800 ते 4100 च्या दरम्यान। आता झाले कसं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की जानेवारी महिन्यात फ्लोरा अवस्थेत अर्जेंटिनात पाऊस कमी पडला, त्याच्यामुळे तिथं उत्पादन घटतंय का अशी शंका निर्माण झाली। त्याचबरोबर ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणी संथ गतीनं सुरू आहे, म्हणजे आपल्याला एकंदर येणारं सोयाबीनचं उत्पादन थोडं कमी होण्याची व थोडं उशिराने येण्याची शक्यता आहे। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात थोडी तेजी दिसायला लागली। या तेजीचा 100% परिणाम फेब्रुवारी महिन्यात देशातील सोयाबीनच्या भावावर होणार आणि सोबतच महत्त्वाची गोष्ट काय की देशात सोयाबीनची विक्री ही फेब्रुवारी महिन्यात कमी होणार। आता याच्यामुळे काय होणार की सोयाबीनच्या बाजार भावात अनुकूल परिस्थिती निर्माण होणार भाववाढीसाठी आणि याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 200 रुपयाची तेजी सोयाबीनच्या भावात दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव कसा बरं स्थिरावणार, तर सोयाबीनची भाव पातळी जी 3800 ते 41 दरम्यान आहे ती 4000 ते 4300 च्या दरम्यान पोहोचणार। मग या परिस्थितीत विकावं की थांबावं तर भविष्य फार उज्ज्वल नाही, म्हणून हमी भावावर जात असेल तिथं विक्री करा, जात नसेल तर या 100-200 च्या तेजीमध्ये फेब्रुवारी महिन्यात 100% सोयाबीन विक्री करून टाका, ज्याच्यामुळे आपला फायदा होईल। फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळून जाईल। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।